गणपती बाप्पा मोरया. श्री गणेशाचे आगमन घरात होताना यजमानांच्या पायावर दरवाजामध्येच दूध व पाणी घालून औक्षण करावे. श्री गणेश मूर्ती ज्या ठिकाणी ठेवणार आहात त्या स्थानी थोडे तांदूळ घालून त्यावर पाट ठेवून त्यावर मूर्ती स्थापित करावी. मूर्तीचे मुख वस्त्राने आच्छादन करून ठेवावे. मूर्ती पूजेच्या दिवशीच त्या जागी ठेवावी असे काही नाही. आधी ठेवली तरीही काहीच हरकत नाही. पूजेच्या दिवशी प्रातःकाळी स्नान करून शुचिर्भूत व्हावे. कपाळी टिलक धारण करावे. मुंज झालेली असल्यास यज्ञोपवीत धारण करून राहावे. घरच्या देवतांची पूजा करून घ्यावी. शक्यतो त्याशिवाय पूजाविधी करू नयेत. पूजा घरच्या पुरुष मंडळींनीच करावी. महिला वर्गांवरती हा भार टाकू नये. आता मूर्तीवर आच्छादन केलेले वस्त्र काढून ठेवावे. शक्यतो मूर्तीच्या उजव्या बाजूला समाई, निरांजन, उदबत्ती, कापूर आदीची योजना असावी. पूजा करताना आपले मुख पूर्वेकडे राहील अशी योजना असावी. म्हणजे देव आपल्यासमोर पूर्वेला पश्चिमेकडे म्हणजेच आपल्याकडे तोंड करून ठेवावेत. ते जमत नसल्यास या उलट देखील चालेल, परंतु दक्षिणोत्तर नकोत. दिवे आदल्या दिवशीच स्वच्छ घासून पुसून करून ठेवावेत. समईमध्ये निरांजनामध्ये वाती, तेल, तूप वगैरे भरून ठेवावेत. उदबत्ती स्टँडमध्ये ती रोवून ठेवावी. काडीपेठी जवळ ठेवावी. समईच्या खाली एखादी ताटली ठेवावी. हल्ली काचेमधले दिवे मिळतात. दिवा न विझण्याच्या दृष्टीने ते खूप उपयुक्त ठरतात. जमल्यास ते दिवे वापरावेत. त्यामध्ये देखील तेल, तूप ही भरपूर वेळ राहते. दिव्यांना गंध, हळद, कुंकू लावून ठेवावे. विड्याची 2 पाने, त्याचं देठ मात्र देवाकडे हवं. त्यावर सुट्टे पैसे, त्यावर सुपारी, त्याचप्रमाणे असे 5 विडे तयार करावेत. देवाच्या कुठल्याही एका बाजूला किंवा दोन्ही बाजूंना मिळून असे विडे तयार करून ठेवावेत. विड्याजवळच 2 नारळ, फळे याची योजना करावी. शक्यतो देवासमोर ठेवू नयेत. पूजा करताना अडचण होते. यामुळे फक्त या विड्यांवरच असल्यास अक्रोड, खारीक आदी पंचखाद्य तुम्ही मांडून ठेवू शकता. बाप्पाच्या नैवेद्यासाठी दूध, साखर, गूळ, खोबरे, मोदक, पेढे तुम्ही जे काही प्रसाद करणार आहात तो देवासमोर मांडून ठेवावा. मांडतानाच त्याखाली पाण्याने चौकोनी मंडल करून ठेवावे. पंचामृत, पंचामृतमध्ये दूध, दही, तूप, मध, साखर एकत्र अथवा तुम्ही वेगवेगळं देखील ठेवू शकता. मोदक, पेढे किंवा इतर जी काही मिठाई तुम्ही प्रसादासाठी आणलेली आहे ती बॉक्स सकट न ठेवता एखाद्या स्वच्छ प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये काढून ठेवावी. यज्ञोपवीत म्हणजेच जानवे सोडवून मोकळे करून ओले करून एखाद्या ठिकाणी अडकवून ठेवावे, जेणेकरून आयत्या वेळी धावपळ होणार नाही. घाईघाईमध्ये जानवे हमखास गुंतते आणि सुटता सुटत नाही. अशा वेळी मात्र ही खूप चिडचिड होते. हा अनुभव मात्र प्रत्येकालाच आला असेल. कापसाचे वस्त्र असल्यास 21 मण्यांचे गणपतीसाठी तयार करून ठेवावे. यजमानांनी शक्यतो कद, उपर्ण असा पोशाख करावा. नसल्यास धोतर किंवा स्वच्छ धूत वस्त्र परिधान करावे. हात पुसण्यासाठी एक स्वच्छ रुमाल जवळ ठेवावा. बसायला किंवा उभे राहायला एक आसन असावे. गणपतीसमोर पूजेसाठी तांब्या, ताम्हण, पळी, भांडे ठेवावे. आपल्यासमोर आपल्या डाव्या हाताला पिण्याच्या पाण्याने भरलेला तांब्या, त्याच्या उजव्या बाजूला त्याच पाण्याने भरलेले फुलपात्र, त्यामध्ये पळी किंवा चमचा, त्याच्या उजव्या बाजूला ताम्हण असावे. देवाला घालायचे जे काही दागिने असतील ते आधी सर्व मोकळे करून ठेवावेत. गुरुजींनी पूजा सांगून झाल्यावर ते दागिने देवाला घालावेत किंवा आधीही घालून ठेवले तरी काही हरकत नाही. एका मोठ्या ताटामध्ये आणलेली सर्व प्रकारची फुले थोडी थोडी काढून घ्यावीत. जमल्यास प्रत्येक प्रकारची फुले वेगवेगळी मांडून ठेवावीत. ताटात फुलांची फार गर्दी करू नये. लागली तर परत घेता येतात. त्रिदल दुर्वांच्या 21 दुर्वांच्या 5 ते 6 जुड्या तयार करून ठेवाव्यात. 3 पानांच्या आणि छिद्र नसलेल्या पानांची 7 ते 8 बिल्वपत्रे असावी. तुळस अगदीच मोजकी असावी. शमीपत्राची जुडी असल्यास वेळीच वेगवेगळी करून ठेवावी, नाहीतर घाईत काटे टोचू शकतात. 21 प्रकारची जर पत्रे उपलब्ध झाली तर ती वेगवेगळी मांडून ठेवावीत. हळद, कुंकू, गुलाल, शेंदूर, बुक्का, केशर, अष्टगंध पावडर हे छोट्या छोट्या वाटीत काढून ठेवावे. ही तयारी आपल्या उजव्या बाजूला काढून ठेवावी. तसेच फुलांचे ताट देखील उजव्या बाजूलाच असावे. पूजा सुरू झाली की कुणा एका नातेवाईकांना फुलपत्रात गरम पाणी आणून देण्यास सूचना करावी. सगळ्यात महत्त्वाची सूचना म्हणजे पूजा करताना अतिशय श्रद्धेने सावध चित्त होऊन पूजा करावी.
पूजेव्यतिरिक्त इतर कोणत्याही ठिकाणी लक्ष देऊ नये. पूजा करताना भ्रमरध्वनीचा अडथळा असू नये. यानंतर पूजा झाल्यावर लगेचच किंवा दुपारी भोजनापूर्वी देवाला महानैवेद्य दाखवून घ्यावा. संध्याकाळी आरती करायच्या आधी पुन्हा देवाला हळद, कुंकू, गंध, फूल, दुर्वा वाहाव्यात. काही नैवेद्य दाखवावा व नंतर आरती करावी. विसर्जनापर्यंतच्या काळामध्ये सकाळ संध्याकाळ अशाच प्रकारे पूजा करावी. आदल्या दिवशीची फुले काढून मूर्ती कपड्याने हळूवार स्वच्छ करावी व नंतर नवीन हार वगैरे घालावा. उत्तर पूजेच्या दिवशी बाप्पाबरोबर दूध, पोहे अथवा दही पोहे अशी शिदोरी द्यावी. घरी आरती केल्यावर सगळ्याच देवताला नमस्कार करून घ्यावा. देवांच्या मस्तकी उत्तर पूजेच्या अक्षदा व्हाव्यात आणि देवाचे आसन थोडे हलवावे. विसर्जनस्थळी पुन्हा आरती करण्याची काही गरज नाही. पौराणिक मान्यतेनुसार तुळशीचा उपयोग भगवान शिव तसेच त्यांचा पुत्र गणेश यांच्या पूजेत केला जात नाही असे मानले जाते. श्री गणेशाने तुळशीला शाप दिला होता की तुळशीचा वापर त्यांच्या पूजेत होणार नाही. त्यामुळे गणेशाच्या पूजेत चुकूनही तुळशीचा वापर करू नका हे लक्षात ठेवा. गणेश पूजेत फक्त दुर्वा वापरणे चांगले. फक्त पत्रीमध्ये आपण तुळशीपत्र घेतले होते. गणेश आणि चंद्रदेव यांचे नाते चांगले मानले जात नाही. असे म्हणतात की एकदा चंद्राने गणेशाच्या गज रूपाची विटंबना केली होती. त्यामुळे गणेशाने चंद्राला शाप दिला होता की त्याचे सौंदर्य नष्ट होईल. त्यामुळे गणेशाच्या पूजेतही कोणतीही पांढरी वस्तू अर्पण केली जात नाही. पांढऱ्या चंदनाऐवजी पिवळे चंदन, पांढऱ्या वस्त्राऐवजी पिवळे वस्त्र, पिवळे जनेऊ वापरतात. त्यामुळे प्रत्येक चतुर्थी तिथीला चंद्रदर्शन शास्त्रात निषिद्ध मानले जाते. तांदळाला अक्षदा असेही म्हणतात. याचा अर्थ असा की तो कुजला नाही, म्हणजेच तो शाबूत आहे. गणपतीच्या पूजेत चुकूनही तुटलेला तांदूळ अर्पण करू नये. त्याऐवजी अख्खा तांदूळ वापरावा जो कुठेही तुटलेला नाही. यासोबतच गणेशाच्या पूजेमध्ये ओल्या तांदळाचा वापर केला जातो असेही मानले जाते. भगवान शंकराप्रमाणेच गणेशाच्या पूजेतही केतकीचे फूल वापरण्यास मनाई आहे. भगवान शिवाने केतकीच्या फुलाला शाप दिला होता अशी एक कथा सांगण्यात येते. त्यामुळे त्यांचा पुत्र गणेशालाही ही फुले अर्पण केली जात नाहीत. गणपती बाप्पा मोरया.